नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर एम-एस सेट एक्झाम 2026 तुम्हाला माहिती असेल 26 जुलै 2026ला ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. आता ही एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊ शकता का 2 महिन्यामध्ये? तर येस 100% तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. पण सगळ्यात आधी तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागेल. यूट्यूब चॅनलवर प्रॉपर स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ दिलेला आहे. तो आधी व्यवस्थित बघून घ्या. आजपासूनच प्लॅनिंग स्ट्रॅटेजी व्यवस्थित फॉलो करा. म्हणजेच तुम्ही 2 महिन्यानंतर सेट क्वालिफाय 100% झालेला असाल. विद्यार्थी मित्रांनो, जर ती स्ट्रॅटेजी तुम्ही प्रॉपर पाहिली तर तुमच्या असं लक्षात येतं का सगळ्यात आधी सिलेबसचं प्रॉपर आकलन करणं, व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा पॉईंट मी सांगितला तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं प्रॉपर ॲनालिसिस. चला मग आजच्या व्हिडिओमधून आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेऊया, त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करूया. ॲनालिसिस म्हणजे काय? तो घटक सिलेबसमध्ये कुठे फिट बसतो, त्याचा प्रॉपर ॲन्सर काय आहे, तेच ॲन्सर का बरोबर आहे, त्याच्या मागचं लॉजिक काय, सगळ्या गोष्टी इन डिटेल आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चनची ही प्रॉपर सिरीज असणार आहे, एक्झामपर्यंतही असणार आहे. आज आहे सेशन 1. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढचे जे सेशन्स असतील, सिलेबसचं डिकोडिंग असेल, याच्यासाठी आपण कंप्लीट डेडिकेटेड चॅनल लॉन्च केलेलं आहे, जे एम-एस सेटचं एक्झामपर्यंत याच्यावरती वेगवेगळे सिलेबस डिकोडिंगचे व्हिडिओ सोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे ॲनालिसिसचे व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी लगेचच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे चॅनलची. चॅनलचं नाव आहे PDK टीचर्स अकॅडमी. जॉईन करून ठेवा. एक्झामपर्यंत तुम्हाला फार कामाचं असं चॅनल असणार आहे, ज्याच्यावरती डेडिकेटेडली एम-एस सेटच्या रिगार्डिंग सगळं इन्फॉर्मेशन, सगळा बेनिफिट तुम्हाला तिथं मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याही व्यतिरिक्त तुम्हाला माहिती असेल सेटचा जो पहिला पेपर आहे, पेपर 1, याची कंप्लीट तयारी आपल्याला करावी लागते. 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळवावे लागतात. आता ही तयारी करायची कुठून? काळजी करू नका. एक स्पेशल अशी अतिशय महत्त्वाची परिपूर्ण बॅच तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे. आजपासून ती स्टार्ट झालेली आहे, म्हणजे 29 मे पासून ही बॅच स्टार्ट झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, बॅच जॉईन करायची असेल तर आपलं ॲप आहे PDK अकॅडमी, इन्स्टॉल करा. आता तुम्ही म्हणाल ही बॅच आम्ही का जॉईन करावी? सगळ्यात महत्त्वाचं, याच्यावरती तुम्हाला सगळे जे लाईव्ह लेक्चर होतील ते डिजिटल पॅनलवर होतील. जे स्क्रीन तुम्हाला दाखवून असे लेक्चर होणार नाही, त्यामुळे आकलन प्रॉपर होत नाही. टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये ऑलरेडी आपण शिकतोय, ऑडिओ व्हिज्युअल एड्समध्ये. सगळे टीचर्स नेट सेट क्वालिफाईड आहे, इन्क्लुडिंग मी. जे 10 युनिट आहे त्याच्या प्रॉपर नोट्स तुम्हाला मिळतील डायरेक्ट प्रिंट करून. आता एवढा वेळ नाही आता नोट्स बनवायला. तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर टेस्ट घेतल्या जाणार आहे, मॉक टेस्ट. जसा फायनल पेपर आहे तसं OMR शीट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. अशा सगळ्या गोष्टी आहे. ही बॅच प्रॉपर तुम्ही जर व्यवस्थित केली तर 80 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला मिळतील. पेपर 2 जर तुमचा केमिस्ट्री असेल तर तुमच्यासाठी देखील एक चांगली बॅच अवेलेबल आहे. आपलं ॲप आहे PDK अकॅडमी. गुगल प्ले स्टोअर किंवा आयफोन असेल तर ॲप स्टोअरवरून तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. पहिला प्रश्न बघा. मी ज्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस करतो ते व्यवस्थित समजून घ्या, आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आजपासून एक्झामपर्यंत भरपूर व्हिडिओज आपल्या PDK टीचर्स अकॅडमी या चॅनलवर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे आणि सिलेबस डिकोडिंगचे भेटत जाईल. जर प्रॉपर कंटेंट शिकायचं असेल तरच तुम्हाला बॅचची गरज आहे, नाही तर तुम्ही त्या चॅनलवर सगळं तुमचा स्टडी होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय आहे? जसाच्या तसाच घेतलेला आलेला क्वेश्चन आहे. बघा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं का सेट एक्झामच्या बाबतीत 2-3 क्वेश्चन तुम्हाला 50 पैकी क्वेश्चन 2-3 असे सापडतील, ज्याच्यामध्ये ना थोडं तारतम्य बाळगलं जात नाही. म्हणजे कसं, इंग्रजीमध्ये थोडं वेगळं वाटतं, मराठीमध्ये समजत नाही. तर मी तुम्हाला सांगेल 50 प्रश्न आहे, 60 मिनिटं आहेत, 10 मिनिट एक्स्ट्रा आहेत आपल्याकडे. तर मराठी आणि इंग्रजी होत असेल तर पटपट तुम्हाला ती प्रॅक्टिस करावी लागेल, की इंग्रजीमध्ये वाचल्यानंतर सगळ्यांना इंग्रजी समजेल असं नाही, तर मराठीत एकदा वाचून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला कळतं संदिग्धता आहे का प्रश्नांमध्ये मराठी आणि इंग्रजीच्या. मग इंग्रजी फॉलो करून आपल्याला आन्सर देता येतं. मी ज्या पद्धतीने करतो तसंच तुम्ही फॉलो करा. इफ टॉट ऑन रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, द स्टुडंट्स गेट ट्रेमेंडस पॉवर ऑफ अक्विजिशन ऑफ. बघा, जर अध्यापनाच्या चिंतनशील म्हणजे रिफ्लेक्टिव्ह स्तरावर जर शिकवलं गेलं तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते. मग आता आपल्याला माहिती पाहिजे. इथं त्यांनी काय दिले बघा, वास्तविक माहिती म्हणजे फॅक्च्युअल डेटा. थोडक्यात जनरलाइज्ड इन्साइट म्हणजे सामान्यकृत अंतर्दृष्टी. आता जेव्हा तुम्ही मराठीत वाचणार सामान्यकृत अंतर्दृष्टी तर ते कळणार नाही. तर थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस नाही होतं ते. अंतर्दृष्टी इन्साइट म्हणजेच काय, की ॲक्च्युली सर्व समावेशक असं आकलन होणं, त्याला आपण काय म्हणतो, जनरलाइज्ड इन्साइट.
तर रिफ्लेक्टिव्ह लेवलला जर शिकवलं तर काय संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते विद्यार्थ्यांना, असं त्यांना म्हणायचं आहे आणि आन्सर दिलंय. पहिलं मराठी आणि इंग्रजी दोघं मॅच केलं मी, म्हणून मला कळलं, काय कळलं की तुम्हाला जर एखाद्या विद्यार्थ्यांना जर टीचरने रिफ्लेक्टिव्ह लेवलने जर शिकवलं तर त्यांना ट्रिमेंडस पॉवर फॉर अक्विजिशन ऑफ, तर त्यांना काय मिळतं बरं त्याच्यातून. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला ना काय माहिती असलं पाहिजे माहिती का, तुम्हाला माहिती असलं पाहिजे लेवल ऑफ टीचिंग. आता बघा मी थेरॉटिकल कॉन्सेप्ट पण इथंच घेतो, थोडंसं डिटेल नाही घेत पण थोडंसं तुम्हाला इथं शिकवतो. आता लेवल ऑफ टीचिंग्स म्हटलं की तुम्हाला 3 लेवल्स माहिती असल्या पाहिजे. पहिली कोणती असते, मेमरी लेवल. आता मेमरी लेवलवर आपण काय करतो रे, मेमरी बेस्ड फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवतो, म्हणजे मेमराइज करतो, आठवणत की अमुक अमुक झालं, त्याचा जन्म इथं झाला, त्याचा मृत्यू इथं झाला, साल, ह्या मेमरी बेस्ड लेवल असते. याच्यावर वस्तुनिष्ठ माहिती आपण काय करतो, पाठांतराच्या माध्यमातून विद्यार्थी काय करत असतात, समजून घेत असतात. दुसरी जे, आता डिटेल भरपूर आहे, मी आता काही इथं सांगत नाही त्याला, कारण मला तुम्हाला PYQ अनालिसिस करायला शिकवायचं आहे. दुसरी लेवल याच्या पुढची कोणती असते, अंडरस्टँडिंग लेवल. अंडरस्टँडिंग लेवल मध्ये बच्चों क्या होता है, अंडरस्टँडिंग लेवल म्हणजेच काय, तिथं आकलन करून घेतात विद्यार्थी, समजून घेतात, अच्छा हे असं आहे ते तसं आहे, मग ते समजून घेतात आणि मग काय करत असतात, त्यांना तो घटक समजत असतो. म्हणजे याचा अर्थ काय, मेमरी लेवलमध्ये जो एक घटक आहे तो डायरेक्ट मेमराइज केला जातो, पाठांतर करून मग ते लक्षात ठेवतात. इथं ते समजून घेतात आणि मग लक्षात ठेवतात. म्हणजे अंडरस्टँडिंग लेवलला तिथं आकलन केलं जातं, अंडरस्टँडिंग होते तिथे, हो ना. तिसरी जी लेवल असते दॅट इज द रिफ्लेक्टिव्ह लेवल. आता हा क्रम हायर असा आहे, खालून वर, म्हणजे याच्यापेक्षा हा चांगला, याच्यापेक्षा हा चांगला. रिफ्लेक्टिव्ह लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवलला ही सर्व समावेशक आकलन या ठिकाणी होत असतं. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये काय होतं बघा, काय काय होतं बघा, इथं विद्यार्थी फॅक्च्युअल डाटा जो आहे तो पाठ तर करतातच, ते समजून पण घेतात. आणि या रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये ऍक्च्युली काय होत असतं, विद्यार्थ्याची जी क्रिटिकल थिंकिंग असते ती पॉवर वाढते. क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची पॉवर वाढते. म्हणजे अशा रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये काय होतं, क्रिटिकल थिंकिंग लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विद्यार्थी करू शकतात. फॅक्च्युअल डाटा असेल, अंडरस्टँडिंग हे तर त्याच्यामध्ये होतंच, पण क्रिटिकल थिंकिंग त्यांची वाढते, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वाढते आणि एक सर्वसमावेशक आकलन विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्याचं या लेवलमध्ये होत असतं. कोणतं, एक सर्वसमावेशक आकलन होतं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ते करतात, क्रिटिकल थिंकिंग ते करू शकत असतात, हो ना. तर डिटेल आपल्याला भरपूर गोष्टी आहे, इथं नॉर्मल तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. मग तुम्हाला कळलं लेवल ऑफ टीचिंग. आता या आपल्या आन्सरकडे. मग त्यांनी सांगितलं, इफ टॉट ऑन रिफ्लेक्टिव्ह लेवल, जर रिफ्लेक्टिव्ह लेवलला जर विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं तर द स्टुडंट्स गेट ट्रिमेंडस पॉवर. काय मिळू शकतं त्यांना, तर ऑलरेडी ही सगळ्यात हायर लेवल आहे, तर फॅक्च्युअल डाटा त्यांना मिळेल, हो की नाही. सहज पाठांतर होईल त्यांच्या. जनरलाइज इन्साइट्स म्हणजे काय, की सर्व समावेशक आकलन त्याचं होईल का, हो. सगळ्यात हायर लेवल आहे, तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, तर अशा सर्व समावेशक अंतर्दृष्टी म्हणजेच काय, सर्व समावेशक आकलन त्याचं होतं. तर यस होतं याचं. मुळातच असं सांगू का, बऱ्याचदा आन्सरमध्ये ऑल ऑफ द अबव असण्याचे जास्त चान्सेस असतात. टीचिंग ॲप्टिट्यूडचा प्रश्न असेल तर, हा कोणता प्रश्न आहे, टीचिंग ॲप्टिट्यूडवर विचारलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर ॲनालिसिस केलं भरपूर MCQ, तर तुमच्या लक्षात येतं की रिफ्लेक्टिव्ह लेवलवर प्रश्न आला की ते ऑल ऑफ द अबव असण्याचा चान्स असतो. म्हणजे थोडक्यात सगळं सांगायचं आणि उत्तर शोधायचं. कळलं तुम्हाला. पुढचं बघा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऑलरेडी सांगितलं. तर यहाँ पे बच्चों देखो तिन्ही ऑप्शन बरोबर आहे, फर्स्ट, सेकंड अँड 3, हे पण बघत जा. दुसरी गोष्ट, विचारलं काय, म्हणजे आहे किंवा नाही हे कीवर्ड्स आहेत ते पण विचारलं, हे खालीलपैकी कोणतं नाहीये तर ते नाही ओळखायचं. इथं डी बरोबर आहे बरं का. हे ऑप्शन तुम्हाला प्रॉपर कळलाय का, एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, इथपर्यंत कळलंय का. अतिशय सोपं आहे बरं का. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून बघा, आजपासून 26 जुलैपर्यंत तुम्हाला दररोज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघायचेत. म्हणजे झोपायचंच नाही, अर्धा तास तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय सेट एक्झाम क्वालिफाय होत नाही. काळजी करायची गरज नाही. आपलं PDK टीचर्स अकॅडमी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला चॅनलची लिंक दिलेली आहे. दररोज सेशन अटेंड करायचंय, नाहीतर तुम्ही रेकॉर्डेड बघा, पण डेली बघत जा. पुढे बघूया. हे कळलं.
आता याचा आन्सर पण तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल सर हे कसं? हे सगळं जशाच्या तसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. डायरेक्ट क्वेश्चन पेपर तुम्ही बघू शकता. याच्यातला एकही क्वेश्चन माझ्या मनचा नाहीये. सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. आन्सर तुम्हाला कळलं डी होतं. आता तुम्हाला थोडी माहिती इथं पण मिळेल. रिफ्लेक्टिव्ह लेव्हल म्हणजेच काय? चिंतनशील स्तर. तिथं या स्तरावरती चिंतन केलं जातं. आपण ते चिंतन म्हणून तसं चिंतन केलं जातं. काय होतं? हा एक सर्वोच्च हायर लेव्हल ऑफ टीचिंग आहे. कळलं? त्यानंतर याच्यामध्ये काय होतं? फॅक्च्युअल डाटा मुलांना मिळतो का? तर येस मिळतो. त्यासोबतच त्यांना जे इन्साइट्स मिळतात. आपण नाही मारत की त्याचे प्रॉपर इन्साइट म्हणजे त्याचं प्रॉपर आकलन ते करून घेऊ शकतात. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतात. क्रिटिकल थिंकिंग करतात. अशा पद्धतीने मेमरी लेव्हलला पाठांतर करण्यासाठी मेमरी लेव्हल, प्रायमरी लेव्हल. त्याच्यावरची कोणती असते? अंडरस्टँडिंग लेव्हल, आकलन करून घेतलं तर सगळ्यात टॉपला असते ते रिफ्लेक्टिव्ह लेव्हल. ह्याच्यात म्हणजे ऑलराऊंडर थोडक्यात ही लेव्हल आहे, ज्याच्यामध्ये काय होतं? विद्यार्थी जे असतात ते क्रिटिकल थिंकिंग करत असतात, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करत असतात. याच्या संदर्भात भरपूर माहिती मी तुम्हाला दिली आहे डिअर स्टुडंट्स. पुढे चला. सेकंड प्रश्न. द सेशन इज प्लॅन्ड विथ दी एम टू एक्सप्लोर ए नंबर ऑफ आयडियाज. काय केलंय? एक सेशन आहे, इज प्लॅन, एक सेशन प्लॅन केलंय, ज्याच्यामध्ये काय बघा असं एम आहे, ठरवलंय काय असं करायचं का? नंबर ऑफ आयडियाज रिलेटेड टू दी सोल्युशन ऑफ ए प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम घेऊन त्याच्या सोल्युशनच्या संदर्भात काय करायचंय? नंबर ऑफ आयडियाज एक्सप्लोर करायच्या विदाऊट पासिंग एनी जजमेंट. फॉर दिस द टीचर विल यूज डायडॅश स्ट्रॅटेजी. ज्याला इंग्लिशने कळलं तर इकडे वाचून घ्या. कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता, कोणताच निर्णय नाही घ्यायचा आपल्याला. एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित एखादी समस्या आहे, निर्णय नाही घ्यायचा. एक समस्येच्या संदर्भात सगळ्या सारासार विचार थोडक्यात करायचा. एखाद्या कल्पनांचा, वेगवेगळ्या कल्पना शकलाला लावायच्यात आणि शोध घेण्याचा हेतूने एक सत्राचं नियोजन केलंय. प्रश्न कळला का? प्रश्न असा आहे की उदाहरणार्थ मी आणि आपण ठरवू, आता कोणाला सांगू नका बरं का, आपण ठरवू का मला MS सेट एक्झाम 2026चं सर्टिफिकेट पाहिजे आणि निर्णय घ्यायचा नाही काही, फक्त आता कल्पना करायच्यात. मग तुम्ही एक जण म्हणणार की सर आहे ना तुमची ओळख, तर मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचाच त्याच युनिव्हर्सिटीच्या संलग्न कॉलेजला शिकवता, प्राध्यापक आहे. मग लावा जॅक, मग डायरेक्ट सर्टिफिकेट प्रिंट करून आणा. पण ह्या कल्पना आहेत, अजून निर्णय घेतलाय का? पण नाही. दुसरा म्हणतो सर एक काम करा ना, आपण सेंटरच बुक करून टाकू. निवाड्स कॉलेज अहमदनगर सेंटर बुक करू, सगळे आपण तिथंच फॉर्म भरू आणि एकाच सेंटरला तुम्ही आम्हाला उत्तर सांगा. एकाने ही कल्पना सांगितली. तिसरा काय म्हणला? सर सेंटर बुक करण्यापेक्षा सगळ्यात सोपं काय करू आपण, की फॉर्मच आहे ना सगळे एका मागे एक भरू, म्हणजे ऑटोमॅटिक एका सेंटरला येऊ आणि मग काय करू आपण एकमेकाला उत्तरं सांगू. तुम्ही येऊ नका, आम्ही आमचं उत्तर सांगून काय करू, आम्ही पास क्वालिफाय होऊ. ही तिसरी कल्पना आहे. एका जणाने काय सांगितलं, सर एक काम करू आपण ब्लूटूथ घेऊ, सगळ्यांना कानात तुम्ही फक्त इकडे उत्तर सांगा, आम्ही क्वेश्चन पेपर खाली टाकतो. तर ह्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो मला काय सांगितलं, या सगळ्या कल्पना आहे. निर्णय घेतलाय का? माझा याच्याशी काही संबंध नाही, मी असं करणार नाही, तुम्ही करू नये. पण निर्णय नाही घेतला आपण. पण याच्या संदर्भाने सगळ्या कल्पना आपण काय केल्यात, हे केलेलं. तर एक सायंटिस्ट होता ऍक्च्युली, त्याचं नाव होतं अलेक्स. त्याचं काय नाव आहे माहिती का तुम्हाला? त्याचं नाव आहे बघा अलेक्स. खूप बेस्ट आहे बरं का, त्याने ही शक्कल लढवलेली. अलेक्स माझ्या मते ऑसबॉर्न नाव आहे त्याचं, अलेक्स ऑसबॉर्न. याने ही म्हणजे काय, एखाद्या समस्येच्या मुळाशी न जाता, म्हणजे त्याच्यावर निर्णय न घेता, जजमेंट न देता, आपण जजमेंट करतो ना, आपण तुम्ही मला लगेच जज नका करू, तुम्ही एवढं लेक्चर पाहिलं आणि लगेच कर दिले सरांना, जज नका करू, 10-12 लेक्चर पहा, मग ठरवा, मग निर्णय घ्या. जज करणे म्हणजे निर्णय घेणे, हा चांगला आहे, हा वाईट आहे, हे सुंदर आहे, ही कुरूप आहे, असं. तर जजमेंट न करता तुम्ही फक्त त्याच्या संदर्भात सगळ्या कल्पनांचा काय करायचा आहे, विचार करायचा थोडक्यात. आणि मग हे जे विचार करणं आहे याला काय म्हणतात, ते अलेक्स ऑसबॉर्न यांनी सांगितलंय. आता हे सगळं आपण काय केलंय, कोणताही जजमेंट पास न करता एखाद्या प्रॉब्लेमच्या संदर्भाने सारासार कल्पना केला, विचार केला. तर ही स्ट्रॅटेजी काय बरं, ड्रॅमॅटायझेशन अँड रोल प्लेइंग. म्हणजे रोल प्ले करायचा का, चला मी अकबर आहे, तू बिरबल आहे, याला रोल प्लेइंग म्हणतात. हिस्ट्रीच्या संदर्भात आपण माहिती रोल प्ले करून, हो की नाही, शत्रू आलेले आहेत, मग असं केलं तसं केलं, हे रोल प्लेइंग. हे ड्रामा करतो की नाही, आपण फक्त विचार करतोय, त्या संदर्भाने सगळं काय करतोय, सारासार कल्पनांचा विचार करतोय. काही प्रोजेक्ट करतो का रे आपण, चला NaOH घ्या, अॅनालाइट म्हणून घ्या, बिकर घ्या एक, त्याच्यामध्ये टायट्रंट घ्या आणि त्याच्यामध्ये KOH टाका ना, आता HCl टाका, हे प्रोजेक्ट झाला.
किंवा चला इथं जा ते लिहा अमुक करा, हे प्रोजेक्ट, इथं प्रोजेक्ट करतो का आपण, प्रकल्प करतो का काही नाही, फक्त त्याच्या संदर्भाने काय केलं आपण, विचार केलाय, कल्पना केलाय. सुपरवाइज्ड स्टडी कर्डिले सर तिथे उभे आहेत, प्रवीण कर्डिले, आणि त्याच्या अंतर्गत स्टडी करतोय का आपण, नाही. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण करतोय ब्रेन स्टॉर्मिंग, म्हणजेच काय, बुद्धिमंथन. आपल्या बुद्धीला घासून घासून विचार करतोय का आपण हे करू, एक जण ते सांगतंय ते सांगतंय, म्हणजे आपण काय त्या कल्पनांचा काय करतोय, जजमेंट पास न करता फक्त सारासार विचार करतोय. तर याला काय म्हणतात, बुद्धिमंथन म्हणतात, जजमेंट म्हणतात. म्हणजेच काय, जजमेंट नाही रे, ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतात. क्लिअर आहे का इथपर्यंत, सांगा कमेंट बॉक्समध्ये, सांगा पटपट. यस, व्हेरी नाईस. अभि देखो, खूप मजा येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जर तुम्ही केलं ना, नॉर्मल फक्त याच्या संदर्भाने तुम्हाला थोडीशी माहिती, नोट्स वाचाव्या लागतील, बाकी सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे. ऑप्शन काय आहे, ब्रेन स्टॉर्मिंग. क्लिअर आहे का बरं, का बरं, इथं पण तुम्हाला काही शिकायला मिळेल म्हणून ही स्लाइड मी घेतली. रोल प्ले करणं म्हणजेच काय, ऍक्टिंग करणं. इथं रोल प्ले नाही करत आपण, प्रोजेक्ट करणं म्हणजे एखादं प्रॅक्टिकल टास्क करणं, इथं ते करत नाही. आता इथं काय सांगितलं, तर विदाऊट पासिंग इन जजमेंट, निर्णय घ्यायचा नाही, फक्त कल्पना करायच्यात, त्याला बुद्धिमंथन किंवा ब्रेन स्टॉर्मिंग म्हणत असतात. क्लिअर आहे इथपर्यंत, एकदम लक्षात, फक्त आयडियाज एक्सप्लोर करणं म्हणजे बुद्धिमंथन. क्लिअर आहे, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं आय थिंक बरोबर आहे, अलेक्स ऑसबॉर्न यांनी ही पद्धत ही जी होती ती विकसित केलेली आहे. पुढचं बघा, आता हा जो प्रश्न आहे इथं ट्विस्ट केला होता. आता इथं स्वयं हे टीचिंगच्या संदर्भाने, पण टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये येईल का, नाही. स्वयंप्रभा हे सगळे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत येतात. हे वेगवेगळे आता याच्या संदर्भाने पहिलं तुम्हाला हे कळलं पाहिजे, हा PYQ कोणत्या युनिट मधला आहे. आता बऱ्याचदा कधी कधी काय केलं जातं, का ICT मधला प्रश्न घ्यायचा पण टीचिंग सोबत जोडायचा, म्हणजे तुम्ही कन्फ्युज झाले पाहिजे. आता बघा या ठिकाणी दोन काय, स्वयंप्रभा माहिती असलं पाहिजे तुम्हाला, आणि स्वयं हा जो मूक प्लॅटफॉर्म आहे त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला विचारलं जातं, मूक स्टँड्स फॉर MOOC, मूक का नाही, मूक म्हणजेच काय, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. हे काय आहे बरं मूक, हे जे मूक आहेत ना, हे जे कोर्सेस असतात ते फ्रीमध्ये कंटेंट, डिजिटल कंटेंट विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करून क्रेडिट दिले जातात. तुम्ही ते त्याचा लाभ घेऊ शकता, पण आपले विद्यार्थी घेतच नाहीत, ते कॉलेजलाच कधीतरी येतात. तर हे मूक आहे. आता हे मूक चालवण्यासाठी शासनाने स्वयं प्लॅटफॉर्म निवडलेलं आहे. स्वयंचा पण लॉंग फॉर्म विचारला जातो. आता मी लिहू का, बघा, पहिलं मूक लक्षात ठेवा बरं का. आता राहिला प्रश्न बाजूला, मी तुम्हाला थेअरी शिकवतोय. मूक स्टँड्स फॉर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. हे काय आहेत, हे ऑनलाईन कोर्सेस आहेत जे तुम्हाला नंतर क्रेडिट पण देतात आणि फ्री ऑफ कॉस्ट आहेत. हे मूक चालवण्यासाठी जे प्लॅटफॉर्म आहे दॅट इज द स्वयं. कोणतं आहे, स्वयंचा पण लॉंग फॉर्म विचारलेला आहे. हे आता मी भरपूर अनालिसिस केलं म्हणून मला माहिती आहे, तुम्हाला मी ते लगेच इथं सांगते. स्वयंचा मिनिंग काय आहे, स्वयं इज नथिंग बट द स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह, बघा, स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह यंग, वाय स्टँड्स फॉर ऍक्टिव्ह, बघा, स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अँड यंग, बघा, फॉर YOUNG यंग एस्पायरिंग माइंड. हे एकदा वाचायचं म्हणजे काय पाठ करायची गरज नाही. बघा, स्वयं स्टडी वेब ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड, स्वयं. तर या प्लॅटफॉर्मचा वापर करून हे ऑनलाईन कोर्सेस विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेले आहेत, जे फ्री ऑफ कॉस्ट आहेत, आणि त्याचं क्रेडिट सुद्धा तुम्हाला ABC ला मिळत असतं. हे झालं. अजून एक हे तुम्हाला कळलं. आता दुसरा एक सेंटेन्स तिथं होता, आता तुम्हाला आन्सर मिळणार आहे. मी थोडीशी आधी थेरी घेतली म्हणून, नाही तर तुमची चांगल्या बत्त्या गुल झाल्या असते. एकदम मस्त होता क्वेश्चन. दुसरं काय, स्वयंप्रभा, बघा, स्वयंप्रभा, हो ना. आता बघा, हे स्वयंप्रभा जे कुठे, हे बघा,
स्वयंप्रभा. ऍक्च्युली ना डिअर स्टुडंट्स, हे जे आहे स्वयंप्रभा हे एक DTH हो ना, DTH चॅनलचा समूह आहे. किती? एक लक्षात ठेवा, हा 40 DTH चॅनल्सचा समूह आहे. हे चॅनलचा समूह आहे स्वयंप्रभा. म्हणजे किती चॅनल्स आहे हा विचारू शकतात, अजून विचारलं नाही. 40. आणि ह्या DTH चॅनलसाठी आपण एक सॅटेलाइट यूज करतो, ते विचारलं जाण्याची दाट शक्यता आहे. दॅट इज GSAT-15. 15 आहे, 15 सॅटेलाइट हो ना. सॅटेलाइटची स्पेलिंग चुकीली काय सरांनी? सॅटेलाइट असंच काहीतरी असेल, आता मला लक्षात राहत नाही, विसरलोय मी, पण तरी आज आय थिंक बरोबर पण असू शकते. स्वयंप्रभा कसं लक्षात ठेवणार की ह्या 40 DTH चॅनलचा समूह आहे आणि याच्यासाठी जे काय सॅटेलाइट यूज केलेलं आहे तर ते आहे GSAT-15. क्लिअर आहे? आता आन्सर द्या बरं. आता चुकली नाही पाहिजे बरं का, सगळी थिअरी आधी घेतली मी. बघा काय, स्वयंप्रभा इज अ नेम गिव्हन टू अ ग्रुप ऑफ DTH चॅनल. बरोबर आहे, डिओटेड टू टेलिकास्टिंग एज्युकेशनल कंटेंट. तर येस, मी तुम्हाला एवढं सांगितलं की 40 DTH चॅनल्स, पण कोणते ते काय असं कोणतं नाही दाखवत, आपबीती वगैरे वगैरे असं काही नाही दाखवत. ते एज्युकेशनल कंटेंट प्रोव्हाइड करण्यासाठी. तर येस करेक्ट आहे. तर हे स्टेटमेंट, दिस स्टेटमेंट इज करेक्ट. स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेलं DTH चॅनलचा समूह आहे का? तर आहे बाळांनो. दुसरं बघा, स्वयं कळलंय, प्रोव्हाइड्स ऑनलाईन मूक कोर्सेस विथ द प्रोव्हिजन ऑफ सर्टिफिकेट. क्रेडिट ट्रान्सफर करतात का? येस करतात, हे पण बरोबर आहे. तर या ठिकाणी दोघंही बरोबर आहे. बोथ 1 and 2 रॉंग. करेक्ट, सी बरोबर आहे ना. इथे बघून घ्या, सी बरोबर आहे. क्लिअर आहे? इथं बघा, स्वयंप्रभा हे DTH चॅनल 40 चॅनलचा समूह आहे. GSAT-15चा वापर, सॅटेलाइटचा वापर करून या गोष्टी घडतात. अजून सांगायचं राहिलं, ह्या 24/7 एज्युकेशनल कंटेंट प्रोव्हाइड करतं. 24 तास 7 दिवस. क्लिअर आहे? 7च दिवस नाही, म्हणजे त्याचा अर्थ कळला तुम्हाला, 24/7. नंतर स्वयं हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जे मूक प्रोव्हाइड करत आहे हो ना. तर हे फ्री कंटेंट ऑनलाईन आणि क्रेडिट ट्रान्सफर करण्यासाठी यूज होत असेल. यात स्वयंचा लॉंग फॉर्म पण तुम्हाला सांगितला, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस पण सांगितले. पुढचा प्रश्न बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डिअर स्टुडंट, अतिशय महत्वाचा आहे. समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज डॅश इन नेचर. सांगा बरं, म्हणजेच काय? साकारिक मूल्यमापन हे डॅश स्वरूपाचे असते. आता मला सांगा, तुम्ही म्हणाल साकारिक, आता समेटिव्ह आणि फॉर्मेटिव्ह म्हणजे डेव्हलपमेंटल इव्हॅल्युएशन ICT मध्ये जाणार की इव्हॅल्युएशन जाईल का? कम्युनिकेशन मध्ये जाईल का? रिसर्च मध्ये जाईल का? टीचिंग ॲप्टिट्यूड? येस. म्हणजे तुम्हाला प्रश्न पाहिला की लक्षात आला पाहिजे बाळांनो, हा प्रश्न हा PYQ आहे आणि हा कोणत्या युनिट मधला आहे. क्लिअर आहे? आता समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय ते आता सांगा बरं. याचं काय आन्सर असेल? जजमेंटल, डेव्हलपमेंटल का डायग्नोस्टिक का प्लेसमेंटल? आता सगळ्यात महत्वाचं 2 प्रकारचं इव्हॅल्युएशन असतं, तेच आपण आधी बघूया. तर याचा आन्सर जे आहे, म्हणजे समेटिव्हचा अर्थ सांगतो तुम्हाला एकदा, म्हणजे आन्सर सांगतो, मग आपण पुढची स्लाइड बघणारच आहे. एक असतं समेटिव्ह इव्हॅल्युएशन, दुसरं असतं फॉर्मेटिव्ह. फॉर्मेटिव्ह म्हणजेच काय की डेव्हलपमेंटल, म्हणजे असेसमेंट कंटिन्युअस. समजा तुम्ही सेमेस्टरमध्ये असाल ना, तर थ्रू आउट सेमिस्टर तुमचं इव्हॅल्युएशन करणं, दॅट इज द फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आणि समेटिव्ह म्हणजे सम करणं, अख्खं तुम्ही एक वर्षभर काय कुटाने केलं त्याची गोळाबेरीज करणं. समेटिव्ह, सम करणं आणि शिक्का मारणे, थब्बा मारायचा, काय की यस हा पास झाला, यस हा नापास झाला, यस याला A ग्रेड, याला O ग्रेड, याला F ग्रेड. तर त्याला समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी इयरच्या एंडिंगला किंवा त्या कोर्सच्या एंडिंगला इव्हॅल्युएशन करून त्याचं काय केलं जातं, इव्हॅल्युएशन, फायनल इव्हॅल्युएशन केलं जातं, जे सगळ्या शेवटी केलं जातं. आणि फॉर्मेटिव्ह डेव्हलपमेंटल जे असतं तर ते असेसमेंट कंटिन्युअस थ्रू आउट सेमिस्टर केलं जातं. तर समेटिव्ह इव्हॅल्युएशन कसं असतं? जजमेंटल असतं. जजमेंट म्हणजे आता तुम्हाला सांगितलं होतं, जजमेंट करणं म्हणजे शिक्का मारणं, हा बेस्ट आहे, ही बोगस आहे, हा चांगला आहे, ही हुशार आहे, ही सुंदर आहे. जजमेंट, येस, शिक्का मारणं म्हणजे फायनल निर्णय घेणं. सो साकारिक मूल्यमापन म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन हे जजमेंटल असतं, जे निर्णय देतं. म्हणजे ए इथं बरोबर असायला पाहिजे. आय थिंक येस करेक्ट आहे.
तर दोन इव्हॅल्युएशन लक्षात घ्या. फॉर्मेटिव्ह ज्याला आकारिक म्हणतात विकासात्मक, डेव्हलपमेंटल. समेटिव्ह ज्याला साकारिक म्हणतात, निर्णयात्मक म्हणतात. हे एंड ऑफ द टर्मला करतात, हे ड्युरिंग द टर्म करतात. क्लिअर आहे. साकारिक मूल्यमापन हे जजमेंटल असतं, ते वर्षाच्या शेवटी, सत्राच्या शेवटी इव्हॅल्युएशन करतं, ज्याचा उद्देश पास, नापास किंवा ग्रेड देणं असा असतो. क्लिअर आहे. डेव्हलपमेंटल म्हणजेच फॉर्मेटिव्ह. डायग्नोस्टिक म्हणजेच एखादी गोष्ट शोधणं थोडक्यात, म्हणजे डायग्नोसिस करणं म्हणजे काय झालंय बयाला असं का म्हणून झटके येतात तसं. फॉर्मेटिव्ह आकारिक, समेटिव्ह साकारिक, ड्यूरिंग लर्निंग आणि ॲट द एंड ऑफ लर्निंग. क्लियर है जी. चलो नेक्स्ट देखो. CAI स्टँड्स फॉर, अब बताओ. सगळ्यात आधी मला हे सांगा, हा टॉपिक टीचिंग ॲप्टिट्यूडचा आहे का? नाही सर. कॉम्प्युटर नाव दिसतं म्हणजे ICT आहे. येस, सांगा बरं. आता सांगा पटपट पटपट. CAI स्टँड्स फॉर, आता तुम्हाला CAI ऐवजी CAL पण माहिती पाहिजे. आता हे ICT आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. CAIचा आता इथे लक्षात घ्या, PYQ नुसतं सोडू नका. हा ICTचा जर प्रश्न आहे तर याच्यावरती फक्त लॉंग फॉर्म लक्षात घ्यावे लागतील बाळांनो. सगळे लॉंग फॉर्म पाठ करा. URL म्हणजे काय, हो की नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत. तर CAI स्टँड्स फॉर म्हणजेच काय? C स्टँड्स फॉर कॉम्प्युटर, हे तर बरोबर आहे. A म्हणजे काय? असिस्टेड का अरेंज्ड. तर तुम्हाला हे आता डायरेक्ट हे फॅक्च्युअल डाटा आहे आणि लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं. CAI म्हणजे कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन, कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. आता CAL विचारू शकतात म्हणजे कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग. ही द इन्स्ट्रक्शन, इकडे लर्निंग. CAL विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे आणि CAI टीचरच्या संदर्भात आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना एखादा धडे देणे, इन्स्ट्रक्शन देणे, सूचना देणं, पण कशाच्या मदतीने? कॉम्प्युटरच्या मदतीने. कॉम्प्युटरच्या मदतीने विद्यार्थ्यांना धडे देण्याची क्रिया किंवा सूचना देण्याची क्रिया जे केली जाते त्याला CAI असं म्हटलं जातं रे बाळांनो. तर इथं लक्षात ठेवा. क्लिअर आहे. तर डी ऑप्शन बरोबर आहे, कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की ICT मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे टीचिंगच्या संदर्भात काय केलं जातं, म्हणजे टीचिंगच्या संदर्भात जे कॉम्प्युटरचे काही प्रोग्राम असतील किंवा माहिती असेल, काय हार्डवेअर असेल, तर ते तुम्हाला लॉंग फॉर्म लक्षात ठेवावे लागतील. तर ही एकदा स्लाइड जस्ट बघून घ्यायला हरकत नाही, शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता CAL विचारण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणून मी तिथे ते टाईप करून घेतलं. पुढे चला विद्यार्थी मित्रांनो, सेटच्या संदर्भाने डेडिकेटेड चॅनल आपलं आपण लॉन्च केलेलं आहे, PDK टीचर्स अकॅडमी. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. इथून पुढचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, सिलेबस डिकोडिंग, इम्पॉर्टंट थेरॉटिकल हायलाइटिंग टॉपिक्स आपण या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यासाठी आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. पुढे बघा, डॅश इज नॉट ए टाईप ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजी. कोणता संशोधनाचा प्रकार नाहीये. तसं पाहिलं त्याच्यावरती फार ऑब्जेक्शन होतं, पण जर आन्सर आपण इझिली मिळू शकतो. काय वाटतं बरं तुम्हाला, सांगू शकता? येस, आजच्या दिवसभरातलं ॲप सोबत 6वं 7वं लेक्चर आहे, त्यामुळे थोडंसं जरा प्रॉब्लेम आहे. डॅश हा संशोधन प्रकार नाहीये, कोणता रिसर्चचा टाईप नाहीये. आता रिसर्चचे भरपूर टाईप तुम्ही ऐकले असतील, क्वालिटेटिव्ह रिसर्च, क्वांटिटेटिव्ह रिसर्च. याच्या व्यतिरिक्त बघा ॲनालिटिकल रिसर्च, अप्लाइड रिसर्च, केस स्टडीज, अप्लाइड केस स्टडीज, असे भरपूर रिसर्चचे टाईप्स आहेत, हो की नाही. याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, कन्क्लुझिव्ह रिसर्च, एक्सप्लोरेटरी रिसर्च, कॉझल म्हणजे कारण शोधायचं रिसर्च, हो की नाही. शोधात्मक, वर्णनात असे नावं ऐकले असतील. पण आणखी याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह रिसर्च हा एक टाईप आहे. पण त्यांनी तो न देता काय केलं, डॅश हा संशोधनाचा प्रकार नाही म्हटलं आणि दिलं सब्जेक्टिव्ह रिसर्च. सब्जेक्टिव्ह रिसर्च म्हणजे काय, एक व्यक्तिनिष्ठ. जेव्हा एखादा व्यक्तिनिष्ठ रिसर्च असेल तर त्या ठिकाणी बायस्ड माइंड म्हणजे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन असू शकतो आणि त्याचा रिसर्चवर इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे कोणता रिसर्चचा टाईप नाही, तर सब्जेक्टिव्ह हा काय प्रकार नाहीये. पुढे व्यवस्थित समजून घ्या. ऑब्जेक्टिव्ह रिसर्च असतो का, तर यस, वस्तुनिष्ठ रिसर्च असतो, पण सब्जेक्टिव्ह व्यक्तिनिष्ठ असत नाही.
का नसतो त्याचं रिझन पण तुम्हाला इथं दिलंय मी, का संशोधन हे नेहमी ऑब्जेक्टिव्ह असावं. ते जर व्यक्तिनिष्ठ असेल, सब्जेक्टिव्ह असेल, तर तुमचं बायस्ड माइंड असू शकतं, म्हणजे पूर्वग्रह दूषित असू शकतो तुमचा जर एक आपण नाही का, समजा बघा बरं का, खेळ कसा करायचा. तुम्हाला जर समजा असं वाटलं याचं पटून नाही द्यायचं, तर मग सुरुवातीलाच आधी ना कानं भरायचे. ह्यो असा आहे, तो तसा आहे. मग त्याचा दृष्टिकोन काय होतो, पूर्वग्रह दूषित होतो. आणि मग त्यांनी थोडी जरी चूक केली, की तिचं मन काय होतं, नाही, नाही याचं काय खरं नाही. त्याचं मन अर नाही याशीच आहे. याचा अर्थ काय, याला पूर्वग्रह दूषित म्हणतात आणि अशा पद्धतीने रिसर्च जर केला तर त्याच्यावर त्याचा इफेक्ट होतो आणि प्रॉपर रिसर्च होत नाही. म्हणून बायस्ड माइंड असणं गरजेचं नाहीये. सब्जेक्टिव्ह रिसर्च करण्यात काहीच पॉईंट नाही. बाकीचे सगळे रिसर्चचे प्रकार आहेत. क्लिअर हे जी होप की तुम्हाला प्रॉपर समजलं असेल. इथं तुम्हाला अजून एक शिकायला मिळतं की काय विचारलेलं आहे ते बघत जा. नाही विचारलंय म्हणून इथं कुठं क्लिक नाही करायचं. कोणता नाहीये रिसर्चचा टाईप तिथं क्लिक करायचंय. म्हणजेच काय, तिथं गोल मारायचंय. पुढचा प्रश्न बघा. डॅश इज द रोल ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर. डू यू नो सिम्युलेशन सॉफ्टवेअर डिअर स्टुडंट्स? व्हेरी इंपॉर्टंट, बहुत ही बढ़िया आहे. सिम्युलेशन सॉफ्टवेअर म्हटलं का आयसीटी, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भातील, हो की नाही. याही व्यतिरिक्त बघा, सगळ्यात महत्वाचं सिम्युलेशन सॉफ्टवेअर काय असतं माहिती तुम्हाला. बघा तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल की आता ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग करायला गाडीत बसवायचा माणूस, दोन्ही ठिकाणी गिअर आणि ते ठेवायचं आणि त्याला चालायला द्यायचे, असं नाही राहिलं. आता बऱ्यापैकी तुम्हाला एक आभासी मॉडेल तयार केलं जातं, एक व्हर्च्युअल मॉडेल तयार केलं जातं. स्टिअरिंग वगैरे सगळं राहणार, तुम्ही तिथं बसणार, गिअर वगैरे सगळं सेम आणि तुम्हाला तो फील येणार. तुम्ही इकडून गेले, समोर एक मोठी स्क्रीन, गाडी आली, इकडून गेली, टक्कर बसल्यानंतर धक्का बसणार, हो की नाही. तुम्ही युट्यूबला ते पाहिलं असेल. दॅट इज द सिम्युलेशन सॉफ्टवेअर. म्हणजेच भरपूर मोठा खर्च करून त्याच्यामध्ये अपव्यय करण्यापेक्षा एक सॉफ्टवेअर त्या पद्धतीचे डेव्हलप करायचं, एक हार्डवेअर जनरेट करायचं आणि तो एक्सपिरियन्स त्याला तिथं द्यायचा. उदाहरणार्थ वैमानिकाला विमान उड्डाण शिकवण्यासाठी डायरेक्ट विमानात बसायचं, न्यायचं, टापटी करायची. त्याच्यापेक्षा त्याला ते व्हर्च्युअल द्यायचं, विमान कसं उडतंय, तो त्याचा डेस्क तशा पद्धतीने तयार करायचा, कॉकपिट तयार करायचा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल. होप की तुम्हाला हे डिटेल माहिती असेल. आता विचारलं सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका. आता आयसीटीचं सॉफ्टवेअर जरी असेल तर ते रिसर्चच्या रिलेटेड आहे. मी म्हटलं ना तुम्हाला, एका ठिकाणी ते खेळत नाहीत. आता ते ट्विस्ट करतात. म्हणजे आयसीटी दिलं तर टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये देणार. आता इथं रिसर्चमधली भूमिका सिम्युलेशन सॉफ्टवेअरची. म्हणजे असं सॉफ्टवेअरचा रिसर्चमध्ये काय फायदा होतो. प्राथमिक डेटा गोळा करायचा. मला सांगा, डाटा गोळा करायचा म्हणून सिम्युलेशन सॉफ्टवेअर बनवायचं का, त्याला व्हर्च्युअल मॉडेल बनवायचं का? नाही, हे तर काय असू शकत नाही. प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणं, व्हर्च्युअल मॉडेल वाटतंय मला. सर्वेक्षणाचे आयोजन करणं म्हणजे सर्वे कंडक्ट करायचा म्हणून व्हर्च्युअल सॉफ्टवेअर बनवतो का? नाही. शोधनिबंध लिहिण्यासाठी? नाही. लिहायचं काय, आता चॅट जीपीटी वगैरे वापरा तुम्ही. तर इथं बी ऑप्शन माझ्या मते बरोबर यायला पाहिजे. यस, व्हेरी गुड. तो बी ऑप्शन करेक्ट आहे. सो सिम्युलेशन म्हणजे काय, ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. एखादा वैमानिक असेल आणि त्याला जर विमानाचं उड्डाण करायचं शिकवायचं असेल तर तुम्ही त्याला एक सिम्युलेशन सॉफ्टवेअर करा, त्याला एक आभासी हार्डवेअर तयार करून, व्हर्च्युअल मॉडेल तयार करून त्याला ते शिकवू शकता आणि नंतर विमानात बसवा. म्हणजे काय, टापटी करणार नाही. तर याला सिम्युलेशन म्हणतात. एक म्हणजेच काय, एक आर्टिफिशियल सेटअप तयार करणं, व्हर्च्युअल, हो की नाही. क्लिअर आहे. पुढे द टर्म DOI stands for dash in academic writing and referencing रिसर्च ॲप्टिट्यूड के रिलेटेड ये टॉपिक है जी. DOI चा लॉंग फॉर्म विचारला, म्हणजे लॉंग फॉर्म करणंच आहे तुम्हाला, रिसर्चच्या संदर्भात पण करणं आहे. तुम्हाला माहिती आहे जे काही रिसर्च आर्टिकल, तुमचं आर्टिकल असेल किंवा रिसर्च पेपर असेल, तो इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही URL जर समजा वेबसाईटला पब्लिश केला, तर जसं तुमचं स्वतःचं एक आयडेंटिटी कार्ड म्हणून आधार कार्ड आहे इंडियाचं, तुम्ही कुठेही जा, काही जा, ते बदलत नाही. तुम्हाला जन्मतारीख बदलून पहा, त्याच्यात बदलती का लवकर, तर त्याचं तुमचं फिक्स झालेलं तुमची ती आयडेंटिटी आहे. तसंच इंटरनेटच्या माध्यमातून पब्लिश केलेलं जे रिसर्च आर्टिकल असेल, रिसर्च पेपर असेल, ते त्याचा परमनंट आधार कार्ड आहे, म्हणजेच DOI नंबर. व्हर्च्युअल तो त्याचा नंबर आहे. तो अल्फा न्यूमेरिकल असतो. कसा असतो? अल्फा न्यूमेरिकल. क्लिअर हे जी. तर मग बघा, DOI म्हणजेच काय, इट इज अ डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. तो तुमचं तो डिजिटल कंटेंट झालं ना थोडक्यात, ओके ना. तुम्ही एवढं रिसर्च आर्टिकल लिहिलं असेल वगैरे किंवा रिसर्च पेपर असेल तर. सो DOI स्टँड्स फॉर डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर.
आयडेंटिफायर बघा इथे. म्हणजेच काय का हा एक युनिक असा अल्फा न्यूमेरिकल कोड असतो जो इंटरनेटवर तुमचा जो डिजिटल कंटेंट आहे म्हणजेच रिसर्चच्या संदर्भात, तर तो काय करतो कायमस्वरूपी त्याला ती ओळख देत असतो. म्हणजे तुम्ही उद्या URL जरी बदललं, वेबसाईट बदलली, तरी त्याचं काय असतं DOI तोच राहतो, तो कधी बदलत नाही. डिटेल भरपूर गोष्टी, पण इथं काय तुम्हाला मी आता सांगत नाही, कारण मला कमीत कमी टार्गेट आहे एक्झामपर्यंत 500-700 PYQs आपण इथं बघणार आहेत. इफ कम्युनिकेशन, आता संप्रेषण अतिशय महत्वाचं आहे. बघा संज्ञापन, संप्रेषण म्हणजे प्रेषकाकडून, प्रेषक म्हणजे कोण, सेंडर माहिती देणारा. आता माहिती देणारा, माहिती ज्याला द्यायची तो मेसेज असेल, डिव्हाइस असेल, हे सगळे आता वेगवेगळे घटक आपण नंतर पाहू. तर संप्रेषण म्हणजे प्रेषक म्हणजे जो सेंडर होतो त्याने दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण, अशी व्याख्या केली. कशी व्याख्या केली? संप्रेषण म्हणजे काय, संज्ञापन म्हणजे काय, की जो सेंडर आहे त्याने जर दुसरा एखादा मेसेज दुसऱ्याला दिला, तर त्याला जे सांगायचं होतं ते त्याला यशस्वीपणे पोहोचलं आणि त्याला ते समजलं, तर ते काय झालं, प्रभावी आणि यशस्वी संप्रेषण झालं. अशी जर डेफिनेशन आपण केली, तर संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे आणि यशस्वीतेचे प्रमाण ठरवण्यासाठी कोणता निकष अत्यंत मूलभूत असेल? कळलं का तुम्हाला? हे कळलं का नाही? संज्ञापन म्हणजे काय, की प्रेषकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संदेश पाठवणं आणि ते प्रभावी आणि यशस्वी होणं, याला संज्ञापन म्हणतात. म्हणजे नुसतं पाठवणं नाही, त्याला त्याचं आकलन होणं, तुझ्या मनात जी फिलिंग आहे की असं आहे तसं आहे, पळून जाऊ वगैरे वगैरे, ते तिला कळणं, म्हणजे ते प्रॉपर संदेश होणं. नाही तर तू काहीतरी सांगायचं, ती वेगळंच बोलायची आणि मग सगळा घोळ व्हायचा. तर जेव्हा जर त्या समोरच्याला कळलं तर प्रभावी आणि यशस्वी संप्रेषण झालं असं जर म्हटलं, तर याच्यामध्ये कोणता अत्यंत मूलभूत निकष असेल? इफ कम्युनिकेशन इज डिफाईन्ड ॲज इफेक्टिव्ह अँड सक्सेसफुल ट्रान्समिशन. कम्युनिकेशन जर आपण डेफिनिशन केली तर इफेक्टिव्ह आणि सक्सेसफुल ट्रान्समिशन होणं मेसेजचं फ्रॉम सेंडर टू अदर पर्सन. इफेक्टिव्ह आणि सक्सेसफुल जर ट्रान्समिशन झालं तरच संज्ञापन, तरच काय कम्युनिकेशन. अशी जर व्याख्या केली, then which of the following becomes the fundamental criteria to decide the extent of effectiveness? असा कोणता क्रायटेरिया आहे जो इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन सांगेल? सांगा बरं, काय वाटतं तुम्हाला? बघा बरं इंग्लिशमध्ये बघा. नॉईज कळतं तुम्हाला? नॉईज तुम्ही नॉईज फक्त कुठं ऐकलं माहिती का? डेसिबल. नॉईज म्हणजे गोंधळ, म्हणजे आवाज खूपच आहे म्हणजे नॉईज नाही. नॉईजचा अर्थ होतो ग्रेन्स. नॉईज म्हणजेच काय, जर समजा उदाहरणार्थ आमच्या ह्याच्यामध्ये जर जास्त ISO वाढला कॅमेरा तर नॉईज वाढतो, ग्रेन्स वाढतात. म्हणजेच काय आहे, चेहरा प्रॉपर न दिसणं, ग्रे म्हणजे असं धुसर धुसर दिसणं, असं टिपके टिपके दिसणं, म्हणजेच गोंधळ निर्माण होणं. नॉईज लेवल ऑफ द मीडियम युज्ड फॉर कम्युनिकेशन. संज्ञापनातील वापरलेल्या माध्यमातील अंगभूत व्यत्ययाचे प्रमाण हे मूलभूत निकष असेल का? नाही, नाही. पुढं वाचा. जेनेरिक फॉर्म ऑफ द कंटेंट ऑफ द कम्युनिकेशन. संज्ञापनाच्या आशयाचा रचनाबंध, थोडंच वाटतं पण नाही. सिम्प्लिसिटी ऑफ द मेसेज ऑफ द कम्युनिकेशन. मेसेज, संज्ञापनात जो संदेश आहे तो सिंपल असला पाहिजे, तो निकष असेल का? नाही. आपला निकष काय आहे का, ते प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण तेव्हा होईल जेव्हा तुमच्या मनातली गोष्ट, प्रेक्षकाच्या मनातली गोष्ट प्रॉपर त्याला आकलन होईल. मीनिंग अँड इंटेंट ॲज पुट इन बाय द सेंडर इन द कम्युनिकेशन. आता इंटेंट म्हणजे काय? कॉज ऑफ इंटेंट म्हणजे थोडक्यात काय इंटेंट म्हणजे मला काय सांगायचं, लॉच्या भाषेमध्ये ना इंटेंटचा अर्थ होतो की एखाद्याला समजा एखाद्या, मी जर उभा आहे, तुम्ही आले एक जणांना दिलं कानामागं मारून, त्याच्या कानातून रक्त आलं ते मेला, पण माझ्या मनात इंटेंट त्याला खून करणार नव्हतं, हो ना. म्हणजे त्याला इंटेंट आधी शोधलं जातं. म्हणजेच काय, थोडक्यात त्याचा प्रॉपर हेतू पाहिला जातो. म्हणजे त्याला खरंच मर्डरच्या हेतू त्याने, उदाहरणार्थ मर्डरला त्याने ते टिप्पाड आणलं आणि ते आणलं, मग सिमेंट आणलं आणि मग भरलं, तर इंटेंट झालं, तो त्याचा हेतू होता मारायचा, त्याची शिक्षा वेगळी असते. तर संज्ञापनामागील प्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ फार महत्वाचा असतो. जेव्हा त्याचा हेतू, त्याला जे सांगायचं आहे, ज्याचा जो अर्थ आहे त्या मिनिंगचा, तो जर समोरच्याला पोहोचला तरच प्रभावी आणि यशस्वी संज्ञापन झालं, असा त्याचा अर्थ होतो. अजून थोडी थिअरी तुमची घेतो, मग लक्षात येईल. याचा आन्सर डी काय? बघा, जेव्हा सेंडरचा इंटेंट जो आहे, हेतू जो आहे, तो सक्सेसफुली जर रिसिव्हरला कळला तर अंडरस्टँडिंग इंटेंट प्रॉपर झाला, त्याचा हेतू साध्य झाला.
याचा अर्थ काय, संज्ञापनाचे यश हे फक्त संदेश पाठवण्यात नसतं, तर जो सेंडर आहे, प्रेषक आहे, त्याचा जो इंटेंट हेतू होता, तो त्याचा अर्थ होता, तो समोरच्याला जशाच्या तसा समजणे, हो की नाही? म्हणून याच्यामध्ये जर मेन कोर पार्ट असतो तो म्हणजे अर्थ आणि इंटेंट. म्हणून लक्षात ठेवा, मीनिंग अँड इंटेंट इज द कम्युनिकेशनचा मेन कोर इज द मेन कोर पार्ट ऑफ दॅट इज द मीनिंग अँड इंटेंट इज द कोर पार्ट ऑफ कम्युनिकेशन. क्लिअर आहे? हे फार महत्त्वाचं होतं आणि डायरेक्ट एवढ्या एका लाईनवर प्रश्न बनलेला होता, आन्सर मिळालं तुम्हाला. आता अतिशय सोपं हा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो कशाचा प्रश्न आता संज्ञापन म्हणजे कम्युनिकेशनचा आहे, संप्रेषण. विच क्रायटेरिया प्रोड्युसेस इंटर ग्रुप आणि मास ॲज ए 4 टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. कोणत्या निकषाच्या आधारे, बघा, कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन 2 व्यक्तीमधलं, गट संज्ञापन जास्त व्यक्ती असेल आणि जनसंज्ञापन फार मोठं असे प्रकार पडतील, हो की नाही? मग मला सांगा हे प्रकार कशावरून पडत असतील बरं? हे 2 व्यक्तीमधलं आहे, हे 10 व्यक्तीमधलं आहे, हे लाखो व्यक्तीमध्ये संज्ञापन झालंय, मास मीडिया आहे. मी आता युट्यूबला लेक्चर टाकलो, हजारो विद्यार्थी पाहतात. याचा अर्थ काय झालं, इथं किती लोक पाहतात, ऐकतात, किती संभाषणात भाग घेतले, लोकांवरती ते प्रकार पडलेले. तरी पण बघून घेऊ, इफेक्टिव्हनेसवर पडले का? आता इंटर ग्रुप हे तर सोडा, हे तर कळलं तुम्हाला. स्वसंज्ञापन स्वतःशी केलेलं, 2 व्यक्तीमधलं, याच्यापेक्षा जास्त व्यक्तीमधलं आणि जनसंज्ञापन हे काय आहे? प्रभावीपणा आहे का, माध्यम आहे का, सहभागी व्यक्ती का, संज्ञापनातील स्वरूप संदेशाचं, तर सी बरोबर येतं. क्लिअर आहे? असं लक्षात ठेवा. इंट्रा म्हणजे एक व्यक्तीने स्वतःचा स्वतःशी संवाद करणं म्हणजे इंट्रा. तुम्ही जर केमिस्ट्रीचे असेल तर तुम्हाला माहिती असेल इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजेच काय, की जेव्हा हायड्रोजन फ्लोरीन ऑक्सिजन नायट्रोजनला कनेक्ट असतो तर तो हायड्रोजन बॉन्डिंग दाखवू शकतो म्हणजे OH ग्रुप. आणि तो हायड्रोजन त्याच मॉलिक्यूलमधल्या दुसऱ्या फॉन एलिमेंटला म्हणजे फ्लोरीन ऑक्सिजन नायट्रोजनला कोणाला जरी जवळ येतो तर तो काय करतो, त्याच मॉलिक्यूलमध्ये काय करतो, बॉन्डिंग दाखवतो, त्याला इंट्रामॉलिक्युलर म्हणतो. जेव्हा हायड्रोजन दुसऱ्या मॉलिक्यूलच्या ऑक्सिजन नायट्रोजन फ्लोरीनच्या सोबत कनेक्ट होतो ती इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तसा हा प्रकार तुम्ही इथं लक्षात ठेवा, इंटर. आणि ग्रुप म्हणजे काय, की मर्यादित लोक, जसं मीटिंग वगैरे, ग्रुप मीटिंग त्याला आपण काय म्हणत असतो, गटसंज्ञापन असं म्हणत असतो ग्रुप. आणि मास म्हणजेच काय, असंख्य अनोळखी टीव्ही रेडिओच्या माध्यमातून संदेश पाठवणं. क्लिअर आहे? तर इथं व्यवस्थित लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा घटक. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुमच्या प्रॉपर आकलन तुम्हाला झालं असेल विद्यार्थी मित्रांनो. सिलॅबस डिकोडिंग आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जर हे जरी प्रॉपर केलं तर तुम्ही जवळजवळ सेट एक्झाम क्वालिफाय व्हायला जाता. पण स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघा, एक पॉईंट अजून देखील तो करावा लागतो, त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे. सेशन आवडलं असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगा तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मी स्पेसिफिकली डेडिकेटेडली तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करेल. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.